बाय प्रोडक्ट. प्रोडक्ट. तसं योगशास्त्राचा मूळ उद्देश आहे मोक्ष प्राप्ती करून घेणे. कपालभाती हा प्राणायाम नाही, ती शुद्धिक्रिया आहे. ओके. त्यामुळे शक्यतो पहाटे योगाभ्यास केला पाहिजे. ऑब्झर्वेशन असं आहे की सकाळपेक्षा जर का संध्याकाळी योगाभ्यास केला तर आसनं जी आहेत ती सकाळपेक्षा संध्याकाळी चांगली जमतात का? कारण नमस्कार, चला बोलूयात. आजच्या या आपल्या टॉपिक मध्ये आपण आलेलो आहे योग आणि स्त्री. त्याला आपण वेगळ्या अर्थाने घेऊ शकतो की स्त्रियांमध्ये योगाचा उपयोग काय होऊ शकतो. योग हा पूर्ण भारताने जगाला दिलेला खूप मोठा वारसा आहे आणि जो आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेला आहे. योग अनेक आजारांवरती काम करतो. योग अनेक आजारांना कमी करतो, तुमचा मानसिक तणाव कमी करतो, तुमचे आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रयत्न करतो. असेच बरेच प्रश्न असतात योगाबद्दल. ते म्हणजे योगा कधी करावा, का करावा, कशासाठी करावा. तर आज आपल्याकडे ज्या प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे आलेल्या आहेत त्या आहेत डॉक्टर भक्ती महाजन मॅडम. मॅडम नमस्कार. मॅडम तुमचं स्वागत आहे आपल्या चला बोलूयात या कार्यक्रमावरती. तर मॅडम आपला एक उद्देश आहे, चला बोलूयाचं एक ब्रीदवाक्य आहे, ते म्हणजे सामान्य लोकांचे असामान्य प्रश्न. अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये असतात की योग का मी करावा, माझं 40 वय पुढे झाले, आता मला मुलं झालेली आहेत, मी का करावा. तर याबद्दलच आपण थोडीशी चर्चा आज त्याबद्दल करणार आहोत. तत्पूर्वी आपण मॅडम बद्दल जाणून घेऊयात. 2007 साली मॅडमनी BAMS कंप्लीट केलं आणि एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून त्यांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. 2009 मध्ये मॅडम बारामतीमध्ये आल्या आणि प्रॅक्टिसला सुरुवात केली. डिप्लोमा इन योगा त्यांनी कंप्लीट केला. त्यानंतर 2020 मध्ये मॅडमने MA इन योगा हे कंप्लीट केलं. आयुष मिनिस्ट्रीतर्फे जो YCB चा लेवल 3 चा जो कोर्स असतो, ज्याला आपण म्हणतो की योगा सर्टिफिकेट बोर्ड, तर तो कंप्लीट झालेला आहे मॅडमचा. त्याचबरोबर बारामतीमध्ये आयुर्वेदिक पद्धतीने किंवा योगा टीचर व्हायचं असेल तर तुम्ही 100% मॅडमकडे मार्गदर्शन घेऊ शकता. त्यांची जवळपास 7 बॅच आता कंप्लीट आहेत आणि पुढची तयारी चालू आहे. आता सध्या जे आहे ते रेंटेड जागेवरती आहे, पण पुढे जाऊन करावागज या ठिकाणी त्यांनी 3 एकर जागा घेतलेली आहे. पर्टिक्युलरली ती जागा फक्त डिप्लोमा आणि आपले जे काही आयुर्वेदिक कोर्सेस आहेत त्या संदर्भात ती जागा घेतलेली आहे आणि त्याचं काम व्यवस्थित आणि खूप चांगल्या रीतीने चालू आहे. तर तुम्हाला आता पुणे मुंबईला जायची गरज नाहीये योगा टीचर बनायचं म्हटलं तर, किंवा तुम्हाला पंचकर्म शिकायचं तर तुम्हाला बारामती सोडून बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. बारामतीमध्येच ती सुविधा आलेली आहे. आणि आज आपण जे बोलतोय ते म्हणजे योगा. तर त्याबद्दल बोलण्यापूर्वी मी मॅडमला एक विनंती करतो की मॅडम, योग या विषयावरती बोलत असताना वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. तुमच्याही लाईफमध्ये तुम्ही या क्षेत्राकडे आलात तर कशा पद्धतीने तुम्हाला असं वाटलं की मी BAMS करावा आणि पुढे योगामध्ये यावं? BAMS करावं म्हणण्यापेक्षा आजोबांची इच्छा होती डॉक्टर व्हावं. जसं 99% म्हणण्यापेक्षा 100% विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होतं की MBBS ला ऍडमिशन नाही मिळालं की विद्यार्थी BAMS करतात. ओके, बरोबर. अगदी खरं, खोटं कशाला बोलावं माणसाने. आणि तसं ओघाने मला BAMS ला ऍडमिशन मिळालं. सुरुवातीला मनामध्ये खूप गोंधळ होता, कारण BAMSचं किंवा आयुर्वेदाचं जे शिक्षण आहे ते केवळ वैद्यकीय शिक्षण नसून त्याच्यामध्ये सुद्धा योग अंतर्भूत आहे. आणि त्याच्यामुळे जी बेसिक फिलॉसॉफी आहे ती जेव्हा सुरू झाली तेव्हा असं वाटायला लागलं सुरुवातीला की अरे आपण हे नेमकं काय चाललेलं आहे वर्गामध्ये, फर्स्ट इयरला असताना. पण नंतर नंतर जसं जसं पुढे त्याच्यामध्ये ज्ञान मिळत गेलं मग लक्षात आलं अरे नाही, हेच तर खरं आयुष्य आहे. आयुष्य कसं जगायचं त्याच्याबद्दल जे सांगतं त्याला आयुर्वेद असं म्हणतात. आयुषः वेदः आयुर्वेदः. आयुष्य कसं जगायचं त्याच्याबद्दलचं जे इत्यंभूत ज्ञान आहे ते आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. ती एक जीवनशैली आहे. आणि योग आणि आयुर्वेद ही दोन्ही शास्त्र जी आहेत ती एकमेकांना पूरक आहेत. दुसऱ्या वर्षाला असताना स्वस्थवृत्त विषयांतर्गत योगाचं थोडं ज्ञान तिथे मिळालं आणि मग थोडी रुची निर्माण झाली. पण त्या रुचीच्या अंतर्गतच मग पुढे इंटर्नशिपमध्ये असताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे तिथून डिप्लोमाच पूर्ण केला मी योगामधला. पण खरं सांगायचं तर या क्षेत्रामध्ये योगामध्ये म्हणजे डॉक्टर आणि योग हे जे काही जुळून आलं
ते खरं तर माझे मिस्टर डॉक्टर निलेश महाजन सर यांच्यामुळे, कारण ओके. माझ्यापेक्षा त्यांची रुची खूप होती या क्षेत्रातली. आणि खरं सांगायचं तर मी त्यांच्यामुळे याच्यामध्ये आले आणि मग मात्र आवड इतकी निर्माण झाली, की आता याच्याशिवाय दुसरं काही नाही असं ओके. झालेलं आहे. आता मॅडम तुम्ही जसं 2007 साली कंप्लीट केलं आणि 2009 साली तुम्ही आलात. तुमचं लग्न कधी झालं आणि त्यानंतर तुम्ही जे म्हणताय, की मला आवड निर्माण झाली. थोडक्यात त्याबद्दल काही सांगू शकाल का? मी बेसिकली मुंबईची. ओके. मग मुंबईकर बारामतीमध्ये आले. हां. आणि त्याच्यानंतर 2009 साली लग्न झालं नोव्हेंबरला आणि मग बारामतीमध्ये आले. पण बारामतीमध्ये आल्यानंतर सुद्धा सुरुवातीला जी काही प्रॅक्टिस केली ती ॲलोपॅथीची केली. ओके. आणि त्याच्यानंतर मात्र मग हळू-हळू ओघ जो आहे तो आयुर्वेदामध्ये तयार झाला आणि मग बाय फॉल्ट योगामध्ये झाला. आणि मग जी काही प्रॅक्टिस म्हणजे रुग्णांना जे काही आराम मिळत होता, त्याच्यानंतर मग आपोआप कल आयुर्वेदाकडे आणि योगाकडे वाढत गेला. आत्ताही जे काही ट्रीटमेंट देतो आम्ही, तर ती फक्त आयुर्वेदाची औषधं किंवा काढे किंवा पंचकर्म एवढं मर्यादित न ठेवता त्यांची जी काही जीवनशैली आहे ती बदलण्याचा प्रयत्न असतो. आणि त्यांच्या आजाराच्या अनुषंगाने योगाभ्यास त्यांना कोणता साजेसा दिला जाईल त्याचाही विचार असतो, तो त्यांना दिला जातो अरे आणि वाह! त्याच्यामुळे पेशंटना जास्तीत जास्त चांगला फायदा मिळतो. अ, खोटं तुम्हाला वाटेल कदाचित माहिती नाही, पण पेशंटसुद्धा कन्व्हर्ट झालेले आहेत स्टुडंटमध्ये, की पुढे आवड निर्माण झाली, मग क्लास जॉइन केला आणि क्लासमध्ये रुची निर्माण जास्त झाली आणि मग त्यांनी डिप्लोमा केला, पुढे एम-ए योगशास्त्र केलं. असेही पेशंट आहेत, की ज्यांनी अ, त्यांचा फायदा लक्षात त्यांना जेव्हा आला, त्याच्यानंतर मग त्या विषयातली त्यांची रुची वाढली आणि मग त्यांनी मास्टर्स पण कंप्लीट केलेलं आहे. ओके. मॅडम म्हणजे जसं तुम्ही डिप्लोमाबद्दल म्हणताय, मग मला एक छोटासा एक किस्सा सांगायचा आहे, की कोविडच्या अगोदर योगा किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होता. आणि निश्चितच. कोविडमध्ये काय झालं, की कोविडमध्ये ज्याला कोविड झाला, त्याने प्राणायाम करायला सुरुवात केली. त्याने श्वासनाचे वेगवेगळे योग किंवा प्राणायाम करायला सुरुवात केली. एक झालं, की काढा हा त्यावेळेस मग हां. गुळवेल कुठे मिळतोय का? किंवा आपल्याला वेगवेगळा काढा करायचा आहे, प्यायचा आहे, अशा गोष्टी आल्या. तर मला असं वाटतं, की सगळ्यात जास्त आत्ता पाहायला गेलं तर लोकं ॲलोपॅथिककडे जातात. पण अजूनही लोकांना वाटतं, की मी स्वतः पंचकर्म किंवा मी स्वतः योगामध्ये बिलीव्ह करून, काड्यामध्ये बिलीव्ह करून, आयुर्वेदिक पद्धतीने मी काही औषधं घ्यावीत, असं वाटतं. तुम्हाला काय त्याबद्दल? निश्चितच आहे. फक्त याच्याबद्दल मला असं सांगायचं आहे, की कोविडच्या आधी जे होतं ना, तेव्हा लोकांचं कसं असतं माहिती? 2 मिनिट्स मॅगी नूडलसारखं, ओह! की क्विक रिझल्ट्स हवे असतात. हां. काही गोष्टींसाठी तुम्हाला जर का चांगलं एखादं हं. हवं असेल एखादी गोष्ट, तर त्याला तेवढा वेळ वेळ द्यावा देणं लागतो. गरजेचं आहे. आणि पण कोविडमध्ये असं झालं ना, की जे काही आजार होता किंवा मानसिकता बिघडलेली होती लोकांची, तर त्याच्यामुळे आणि योगाभ्यास आणि जी काही आयुर्वेदिक औषधं आहेत, त्याचे परिणाम लक्षात आल्यामुळे मग लोकांचा ओढा या क्षेत्रांकडे वाढला. कोविडच्या आधीही होतं, पण कोविडमध्ये आणि कोविड नंतर थोडासा ओघ वाढलेला आमच्याही लक्षात आला. आणि कोविड काळामध्ये आम्हीही जलनेती जी शुद्धिक्रिया आहे, ओके. ती बऱ्याच जवळपास म्हणजे मेडिकोज गिल्ड आहे बारामतीमध्ये, त्या डॉक्टरांसाठी आम्ही मोफत शिबिर कंडक्ट केलं होतं आणि त्यासोबत आमच्या पेशंटना सुद्धा आम्ही मोफत जलनेती शिकवली, की ज्याचा फायदा त्यांना प्रचंड झाला. आता मॅडम हा कोविडच्यातून थोडंसं बाहेर येऊयात. आपण सामान्य लोकांच्या असामान्य प्रश्नांकडे जाऊयात आता आपण. निश्चितच. तर अनेक क्वेश्चन्स आम्हाला आलेले आहेत. अनेक मुलींचे आहेत, काही गर्भवती महिला आहेत किंवा काही एजेड महिला आहेत, की त्यांचे देखील आमच्याकडे काही प्रश्न आलेले आहेत. तर त्या प्रश्नांच्या आधारे आपण या टॉकला सुरुवात करूयात. मॅडम योग म्हटलं तर योग हा तुम्ही जसं म्हटलात, की संस्कृत वर्ड आहे युज. आणि या युज या धातूपासून हा तयार झालेला वर्ड आहे, ज्याचा अर्थ होतो संयोग किंवा जोडणी होणे, ही गोष्ट होते. तर भगवद्गीतेमध्ये पण असेच काही योग सांगितलेले आहेत, ज्यामध्ये राजयोग आहे, भक्ती योग आहे, किंवा आपण सांख्यिकी योग आहे, कर्मयोग आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण येतो. तर योग म्हणजे काय आणि योगाचे किती प्रकार पडतात? सुरुवातीला ना, योग म्हणजे काय नाही हे समजून घेऊ. म्हणजे जी जनरल लोकांची जी मानसिकता असते, की योग म्हणजे फक्त योगासनं आणि प्राणायाम. हो. तर योग हे तेवढ्यापुरता मर्यादित नाही. नाही. हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. योग हा जो शब्द आहे, संस्कृत शब्द आहे. संस्कृत शब्द हे मूळ धातूपासून बनतात.
त्या धातू, तो योग शब्दामध्ये मूळ धातू आहे जसं मी सांगितलं युज. युजचा अर्थ होतो जोडणं किंवा बांधणं. मग कोणाला कोणाशी जोडायचं आहे, हा. तर आत्म्याला परमात्म्याशी जोडायचं आहे, हो. त्याला योग म्हणतात. मग योगाच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये. आता तुम्ही भगवद्गीतेचा उल्लेख केला. भगवद्गीतेमध्ये 2 व्याख्या आलेल्या आहेत. योग हा कर्मसु कौशलम आणि समत्वम योग उच्यते. आता जनरली योगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जर बघितला आणि या व्याख्या बघितल्या तर लोकांचा गोंधळ होणं साहजिक साहजिक असतं. तो आधी गोंधळ आपण दूर करू. साखर कारखाना असतो. हा. साखर कारखान्याचा मुख्य उद्देश काय आहे? साखर. साखर तयार करणे. गुळ आणि काकवी काय आहेत? बाय प्रोडक्ट. बाय प्रोडक्ट. तसं योगशास्त्राचा मूळ उद्देश आहे मोक्ष प्राप्ती करून घेणं. हो. आपलं जे हेल्थ आहे दॅट आर दी बाय प्रोडक्ट्स, ते त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळणारच आहे, पण तो त्या शास्त्राचा मूळ उद्देश नाही हे समजून घेतलं पाहिजे. योग म्हणजे काय, तर कर्म करण्यातलं कौशल्य म्हणजे योग. आता मी इथे आले, मी तुमच्याशी बोलते, मी हे छान केलं तर मग ते माझं योग झाला का तिथे? तर तसं नाही. तुम्ही एखादं दिवसभरातलं चांगलं काम केलं आणि ते खूप छान अगदी मनापासून केलं तर तो योग झाला का? तर नाही. हो. त्याच्याही पुढे जाऊन हा. जेव्हा तुम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता पूर्ण ईश्वर समर्पण करून एखादं कर्म कराल तेव्हा तो कर्मातून योग साधला जाणार आहे. योग समत्वम योग उच्यते. कधी मान मिळतो, कधी अपमान होतो, कधी सुख असतं आयुष्यात, कधी दुःखही येतात. बरोबर. अशा दोनही ठिकाणी समसमान बुद्धी राखता येणं म्हणजे योग आहे. आणि महर्षी पतंजली ज्यांनी आपल्याला अष्टांग योग सांगितला, राजयोग सांगितला, त्यांनी योगाची अतिशय सोपी व्याख्या सांगितलेली आहे. ती म्हणजे योग हा चित्तवृत्ती निरोधः. चित्तवृत्ती म्हणजे मनातल्या वृत्ती, मनातले विचार संपूर्णपणे थांबवणं म्हणजे योग आहे. मग त्यांच्यासाठी त्यांनी काही स्टेप सांगितलं जो अष्टांग योग म्हणून आपण ओळखतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. शेवटचा अंग काय आहे? समाधी. म्हणजे शेवटी आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन घडवून आणायचं आहे, त्याला योग म्हटलं जातं. आणि जसा तुमचा पुढचा प्रश्न होता की योगाचे प्रकार, प्रकार म्हणण्यापेक्षा योगामध्ये संप्रदाय आहेत वेगवेगळे. भक्ती योग आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, लय योग आहे, मंत्र योग आहे. आत्ता जसं आपण म्हटलं अष्टांग योग किंवा राजयोग आहे. मग आता मी कोणता प्रकार निवडावा हे की नाही, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. कारण आता सध्याच्या आयुष्यामध्ये आपण मेन आपला उद्देश असतो ती माझं आरोग्य साधन. तुम्ही कॉम्बिनेशन केलं तरीही चालतं. देवावरही आपली श्रद्धा असते, त्या माध्यमातून आपण योग साधू शकतो. आसन प्राणायामाच्या माध्यमातून आपण योग साधू शकतो. अष्टांग योगाच्या माध्यमातून आपण योग साधू शकतो. सुरुवात करणं गरजेचं आहे. मग हळूहळू तिथपर्यंत आपली प्रचिती येत जाते आपल्याला आणि हळूहळू आपण कोणत्या मार्गाचे अधिकारी हे कळत जातं. सामान्य माणसांनी सुरुवात करताना सूक्ष्म व्यायाम किंवा जे काही आपण पूरक हालचाली म्हणतो त्या, प्रार्थना, त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्थितीतली आसनं, शुद्धिक्रिया, प्राणायाम आणि सगळ्यात शेवटी धारणेचा अभ्यास. मी मुद्दाम ध्यान म्हटलं नाहीये बरं का. ध्यान शिकवता येत नाही, धारणेची परिणती ध्यानात होत असते. त्यामुळे मेडिटेशन अवघड आहे शिकायला, पण त्यासाठी धारणेचा अभ्यास करावा म्हणजे मग हळूहळू त्याची परिणती ध्यानामध्ये होत जाते. तर मॅडम जसं तुम्ही म्हटलात की आता हा संस्कृत भाषेमधला शब्द, पुढे राजयोग सांगितलं तुम्ही, अष्टांग योग सांगितलं. एक की आज असं झालंय की मी जर एखादा, माझा बर्थडे आहे, मला जर एखाद्याने विश नाही केलं तर मी कुणाला विश नाही, मी पुढच्याला विश नाही करणार. म्हणजे आजकाल जग स्वार्थी झालेलं आहे. ओके, जग स्वार्थी झालेलं आहे. ह्या स्वार्थी जगामध्ये जसं तुम्ही एक सांगितलं की आपण निस्वार्थ होऊन आपल्या शरीराला काहीतरी देणं आणि बाहेर जो आपण म्हणतोय की योग या गोष्टी, तर आत्म्याला चांगली गोष्ट देण्यासाठी आपण जे करतो ते योग आपण म्हणू शकतो. पण स्वार्थी ह्या जगामध्ये प्रत्येक जण म्हणतो की मी कुठला करू, मी कुठला योग करू. आता प्रत्येकाला प्रिय योग आहे तो म्हणजे धनयोग, प्रत्येकाला प्रिय योग आहे. पण आपल्या ह्या योगाच्या ह्याच्यामध्ये आपण कोणता योग, जसं तुम्ही सांगितलं ते थोडंसं जरा विस्तारित सांगितलं की कोणता योग कोणी करावा. संप्रदायांमधून निवडणं तसं अवघड जातं. कारण कधी कोणाला काही गोष्टी आवडतील, कोणाला नाही आवडणार. पण जसं आता मगाशी मी सांगितलं की जनरली आपण जे काही क्लासेस घेतो तर त्याच्यामध्ये चारही स्थितीतली आसनं आणि शुद्धिक्रिया, कपालभाती हा प्राणायाम नाही, ती शुद्धिक्रिया आहे, हे समजून घेतलं पाहिजे. कारण जनरली कपालभाती प्राणायाम असं म्हटलं जातं, तर तो प्राणायाम नाही, ती शुद्धिक्रिया आहे. आणि त्याच्यानंतर मग प्राणायाम जे काही वेगवेगळे सांगितलेले आहेत ते करणं अपेक्षित आहे. एवढं जरी केलं
आणि आपापल्या शरीर क्षमतेनुसार योगाभ्यासामध्ये कोणत्याही ग्रंथामध्ये अतिरिक्त ताण देणं शरीराला अपेक्षित नाही. हं. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की हठयोग म्हणजे हट्टाने करायचा योग किंवा हं. अगदी ओढून ताणून आसन स्थिती आलीच पाहिजे, मगच योग साधला जाईल, मगच त्या आसनाचे फायदे मिळतील, असं कुठेही नाही. आपल्या आसनांची जी व्याख्या सांगितलेली आहे महर्षी पतंजलींनी तीच मुळात स्थिर सुखम आसन. जिथे स्थिरता आहे, जिथे सुखकारकता आहे ते आसन. आता तुम्ही बसलेले आहात, तुमच्यामध्ये स्थिरता आहे, माझ्यात स्थिरता आहे, सुखकारकता आहे, हे देखील आसन झालं. पण त्या आसनांचा आपण आता सध्या फायदा काय करून घेतोय? आपल्या शरीर संवर्धनासाठी संवर्धनासाठी. किंवा जे काही आजार झालेले असतील त्यांना दूर करण्यासाठी. मग आसनं करताना ती कशा पद्धतीने केली गेली पाहिजेत ते महत्वाचं. मग तुम्ही तुमच्या शरीराच्या अपेक्षेनुसार किंवा जे काही आता शरीराची स्थिती आहे, कारण काही जण सगळे एज ग्रुप काही सेम नसतात, वेगवेगळ्या एज ग्रुपची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. मग त्या एज ग्रुपनुसार आपण योगाभ्यास सिलेक्ट करू शकतो. योगाभ्यासामध्ये सगळंच येतं, केवळ आसन आणि प्राणायाम नाही. तर सुरुवातीच्या काही पूरक हालचाली आहेत, त्यानंतर सूर्यनमस्कार आहे, आसनं आहेत चारही स्थितीतली, बसून करायची, उभं राहून करायची, पाठीवर झोपून, पोटावर झोपून करायची, शुद्धिक्रिया जसं मगाशी सांगितलं, आणि प्राणायाम, आणि त्यानंतर शेवटी धारणेचा अभ्यास महत्त्वाचा. मग आपण वयोगटानुसार हे वेगवेगळ्या याच्यामध्ये थोडाफार बदल करून करू शकतो. अजून बदल पडतो ते लहान मुलांसाठी घ्यायचा योगाभ्यास, महिलांसाठी घ्यायचा योगाभ्यास आणि वृद्ध लोकांसाठी घ्यायचा योगाभ्यास किंवा तरुण लोक आणि वृद्ध. तर त्यामध्ये थोडासा फरक पडतो. तर त्या स्थितीनुसार आणि वयोमानानुसार आपल्याला देता येतात. तर मॅडम, योग हा अभ्यास करण्याची गोष्ट आहे, तर दिवसामधून कधी योग करावा असं काही नियम आहे का? असं काही आहे का? बघा, आपल्या मनाचे 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. तम. योगाभ्यासासाठी जो हितकारक गुण आहे तो म्हणजे सत्व. आणि पहाटे वातावरणामध्ये सात्विकता जास्त असते, त्यामुळे शक्यतो पहाटे योगाभ्यास केला पाहिजे. आता पहाटे या शब्दाने लोकांना असं वाटेल मग 4 वाजता शक्यच नाही, 5 वाजता शक्यच नाही. 6 वाजता उठून तुम्ही 6:30 ते 7:30 किंवा 6 ते 7. आजकाल सगळे सूर्यवंशी आहेत, त्यामुळे तुम्ही जे पहाटे म्हणताय तर त्याला आपल्याला कसं सांगता येईल लोकांना? सूर्यवंशी म्हणण्यापेक्षा चंद्रवंशी म्हणावं लागेल आपल्याला. बरोबर आहे, चंद्रवंशी आहे. सकाळी शक्यतो केलेलं चांगलं. अर्धा ते 1 तास ही वेळ पुरेशी आहे प्रत्येकासाठी. 1 तास तुम्ही सलग काढू शकत नसाल तर सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास. ज्यांना सकाळी जमतच नसेल, कारण शिफ्ट ड्युटीज मध्ये काही जणांची कामं असतात किंवा महिलांना सकाळी गडबड असते, तर अशा वेळेला तुम्ही थोडंसं संध्याकाळी पण करू शकता. संध्याकाळी करण्याचा नियम असा आहे की आपलं दुपारचं जेवण आणि संध्याकाळची वेळ योगाभ्यासाची याच्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 तासाचं अंतर असावं. सकाळी देखील करताना पोट शक्यतो रिकामी असावं, पण काही जण थोडंसं चहा कॉफीची सवय असते सकाळी उठल्या उठल्या. मग अशांना आम्ही सांगतो की एक अर्धा कप आणि अर्धा तास आधी, योगाभ्यासापूर्वी अर्धा तास आणि अर्धा कप चालू शकेल, प्रोव्हाइडेड की तुम्ही त्यासोबत काही बेकरी प्रोडक्ट्स नाही घेत आहात. आता मॅडम, योग बद्दल तुम्ही सांगितलं कधी करावा, अजून एक असतं की योग अंघोळ करून केलेला चांगला, असं अनेक म्हणजे ऐकलेलं आहे. तर अंघोळ करून केलेला चांगला का न अंघोळ करता केलेला चांगला, काय नक्की? मी खरं सांगू का, तसं बघायला गेलं तर आधी सुरुवात करा. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना लोकांचं की नाही, माझं अंघोळ नाही झाली, उशीर झालाय, जाऊ दे आता. त्यामुळे कुठेही कडक नियम करू नये आणि नियमांशिवाय देखील राहू नये. अतिरिक्त पण नियम नसावे, पण थोडेफार तरी असावेत की ज्याच्यामुळे आपण एक योग्य मार्गामध्ये राहू शकू. शक्यतो आंघोळीनंतर केल्याचा फायदा असा होतो की आपले स्नायू जे आहेत, झोपेमध्ये जे आखडलेले असू शकतात, तर ते थोडेसे मोकळे होतात आणि योगाभ्यास करताना त्या स्नायूंना थोडंसं सुखावह जातं, इझी जातं. कारण सकाळी आपली तेवढी हालचाल झालेली नसते, आपण सकाळी उठणार आणि योगाभ्यास करणार, स्नायू आखडलेल्या स्थितीत असतात. मग अशा वेळेला आंघोळ केली आणि मग योगाभ्यास केला तर थोडंसं ते सुखावह होतं. ऑब्झर्वेशन असं आहे की सकाळपेक्षा जर का संध्याकाळी योगाभ्यास केला तर आसनं जी आहेत ती सकाळपेक्षा संध्याकाळी चांगली जमतात. का? कारण दिवसभरामध्ये तेवढ्या आपल्या हालचाली शरीराच्या झालेल्या असतात आणि त्यासाठी सकाळी आंघोळीनंतर जर केलं तर अतिशय उत्तम. पण जसं मगाशी सांगितलं की आधी सुरुवात करा आणि मग नियम लावा, कारण नाहीतर मग ते एक कारण बनतं, नाही आता उशीर झालाय,
आता आंघोळ पण नाही झाली आणि आता मग राहू दे. तर तसं नको व्हायला. एखाद दिवशी न आंघोळ करता केलं तरीही काही अडचण येत नाही विशेष. फक्त योगाभ्यासानंतर एक अर्ध्या तासाचा गॅप असावा आणि त्याच्यानंतर आंघोळ करावी. कारण जो काही रक्तप्रवाह आहे हा त्या अवयवांपर्यंत गेलेला असतो. तो परत एकदा सेटल व्हावा संपूर्ण शरीराकडे. तो परत आपण ते जलसंधारण विभाग कसा काम करतो हा तसं आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं किंवा जी आपली सर्क्युलेटरी सिस्टीम आहे तिचं काम चाललेलं असतं. जसं समजा मी आता जेवण केलं, शरीरात सगळीकडे रक्तप्रवाह चालूच आहे, पण मी जेवण केलं की मेंदू हृदयाला काय सूचना देतो की आता पचन संस्थेला जास्त काम करायचं आहे. तर आता बरोबर रक्तप्रवाह आहे. कंपॅरेटिव्हली पचन संस्थेकडे थोडासा वाढवला जातो, पण त्या अवयवांना जास्त काम करायचं असतं. मग आता आपण जो काही योगाभ्यास केलेला आहे त्यामुळे त्या अवयवांकडे तो रक्तप्रवाह वाढवला जातो. तो थोडासा सेटल होऊ द्यावा. एक 15-20 मिनिटाचा कालावधीमध्ये जाऊ दिल्यानंतर मग आंघोळ केली तरीही चालतं. जसं आपण आता मॅडम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगताय. आपण आज जो टॉपिक घेतलाय तो महिलांशी रिलेटेड योगा किंवा महिलांचं आरोग्य ह्या योगाने सुधारू शकतं. तर त्याबद्दल आपण जर बोलायचं म्हटलं तर आपण थोडंसं अलीकडे येऊयात, की लहानपणी म्हणजे एखादी मुलगी असेल तर तिने कोणत्या वयापासून योगाला सुरुवात केली पाहिजे? अष्टांग योग जर आपण बघितला तर अष्टांग योगामध्ये पहिली 2 अंग सांगितलेली आहेत, यम आणि नियम. यम म्हणजे काय, तर समाजामध्ये वावरताना आपण स्वतःला घालावयाची बंधन, अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. आणि नियम काय, तर वैयक्तिक आयुष्यात मी स्वतःवर घालावयाची बंधन किंवा पाळावयाचे नियम, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. याची सुरुवात लहानपणापासूनच झाली पाहिजे. आपण जे 8वी 9वी 10वीत मूल्य शिक्षण शिकतो नाही का, तेच हे यमनियम हजारो वर्षांपूर्वी महर्षी पतंजलींनी सांगून ठेवलेले आहेत. त्याची सवय लहानपणापासून लागली पाहिजे आणि फक्त मुलींच्याच बाबतीत नाही तर दोघांच्याही बाबतीत, मुलं आणि मुली. आणि शरीर जे आहे ते तयार होतं सर्वसाधारणपणे 12व्या वर्षी. 12व्या वर्षाच्या पुढे आपण योगाभ्यासाला सुरुवात करू शकतो. पण त्यापूर्वी थोडंसं पूरक हालचाली ज्या आहेत, सूक्ष्म व्यायाम जे सांगितलेले आहेत आणि सूर्यनमस्कार हे आपण 10व्या वर्षापासून सुरुवात आपण करू शकतो. आणि या मुलांची फ्लेक्झिबिलिटी पण यामध्ये लहान वयामध्ये जास्त असते. त्यामुळे थोडंसं त्यांना त्यांची फ्लेक्झिबिलिटी लक्षात घेऊन आपण त्यांना अभ्यास दिला. आणि ओंकार गुंजन, कारण आता सध्या आपण जे बघतोय की मुलांचं डिस्ट्रॅक्शन जास्त चाललेलं आहे. मूलतः मुलं जी आहेत, लहान मुलं ही बघून जास्त शिकत असतात. त्यामुळे पालकांच्या हातात जर डिव्हाइस जास्त असेल तर मुलांचं बट ऑब्व्हियसली ते घेण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आता कुठून सुरुवात आहे हे मी तुम्हाला इनडायरेक्टली सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तसं मुलांना सवय लावून मग योगाभ्यास सुरू केलेला चांगला. आता जसं मॅडम आपण पहिलं पाहतो की मुलींमध्ये आपण थोडंसं लक्ष देऊयात की जेव्हा मुलींचा विचार येतो त्यावेळेस मुलींना 12-13 वर्षानंतर एक मासिक पाळीची सुरुवात होत असते. तर काय होतं की पोटदुखी असेल किंवा काहींमध्ये लवकर पाळीच येत नाहीये. आता काय की आजकाल आपण जीवनशैली बदललेली आहे. आपण रासायनिक फळं खातो. मी फळं नाही म्हणत, मी रासायनिक फळं खातो म्हणतो. तर ती फळं खातो. तर याचा परिणाम होतो की कधी कधी लवकर पाळी येते, काहींमध्ये येतच नाही. ओके, तर योगाभ्यासाचा विचार करता मुलींनी त्या वयामध्ये जर सुरुवात केली तर पोटदुखी असेल, मासिक पाळी असेल, याच्यासाठी त्यांनी कशा प्रकारचा योगा किंवा कशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे? योगाभ्यासाचा नियम मगाशी मी सांगितला की योगा म्हणजे फक्त शरीरावर काम करणारं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण योगाभ्यासाला एक चिकित्सा पद्धती म्हणून त्याच्याकडे बघत आहोत की एकतर माझं आरोग्य चांगलं राखलं गेलं पाहिजे किंवा काही आजार असतील तर ते बरे झाले पाहिजे. मुलींच्या अनुषंगाने जर आपण बघितलं आणि जे काही आत्ता तुम्ही सांगितलं पीसीओडी आहे किंवा मासिक पाळीशी संबंधित ज्या काही तक्रारी असतील, हे सगळं हॉर्मोनल गोष्टी आहेत. हॉर्मोन्स मध्ये जेव्हा चढ उतार होतात, जेव्हा मुलगी 8 ते 9 वर्षाची असते, मुलगी जेव्हा बाळ जेव्हा मुलगी म्हणून जन्माला येतं, स्त्री म्हणून जन्माला येतं, तेव्हाच पासूनच बीजाशयामध्ये म्हणजे ओव्हरीज मध्ये अनेक ओव्हम्स हे असतात. 8 ते 9 किंवा 9 ते 10 वर्षापासून यांची वाढ ऍक्च्युली सुरुवात होते हॉर्मोन्सच्या प्रभावाखाली. आणि मग शरीरामध्ये आवश्यक ते बदल होऊन वयाच्या 12व्या वर्षापासून पाळी येणं दर महिन्याला अपेक्षित आहे. आता लक्ष कुठे द्यायचं आपल्याला? मानसिक आरोग्याकडे. कारण हॉर्मोन्स जे आहेत
हे मानसिक आरोग्य आणि त्यांचं फार जवळचं नातं आहे. नातं आहे. जर आपलं मानसिक आरोग्य डिस्टर्ब असेल तर त्याचा निश्चित परिणाम हा हॉर्मोन्सवर होतो आणि पर्यायाने ते शरीरावर काम करताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच सुरुवात ही प्रार्थनेपासून करतो, की जेणेकरून प्रार्थना जी आहे ती आपल्या मनाला थोडं शांत करायला प्रभावीपणे काम करत असते. पुढे जसं मगाशी सांगितलं, की शरीराची तयारी व्हावी म्हणून सूक्ष्म हालचाली किंवा काही पूरक हालचाली या दिल्या जातात. आणि मुख्यतः जी आसनं आहेत, त्या आसनांमध्ये त्या अवयवांवर, आता जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत हे ओटीपोटामध्ये आहेत, तर त्या अवयवांवर दाब निर्माण करणारी ही जी आसनं आहेत, फॉर एक्झाम्पल पश्चिमोत्तानासन आहे किंवा जानुशिरासन आहे, वक्रासन आहे, धनुरासन आहे, उभं दंडस्थितीतलं त्रिकोणासन आहे, पोटावर झोपायचं मी तुम्हाला सांगितलं धनुरासन आहे, भुजंगासन आहे, पाठीवर झोपून आसनं जी आहेत त्याच्यामध्ये सेतुबंधासन आहे, की जेणेकरून त्या ग्रंथींवर दाब पडतो आणि त्या ग्रंथींचं कार्य जे आहे हे सुरळीत व्हायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आसनं करताना केवळ आसन स्थिती घेणं आणि सोडणं अपेक्षित नाही. ग्रंथांमध्ये सुद्धा आसनांची व्याख्या सांगितल्यानंतर पतंजलींनी स्थिरम सुखम आसनम हे सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आसनांमध्ये स्थिरता आल्यानंतर काही वेळ आपला श्वास तिथे स्थिर करता आला पाहिजे. स्थिर म्हणजे आता जसं आपण श्वास घेतोय सोडतोय तसा श्वास त्या आसन स्थितीमध्ये घेऊन सोडता आला पाहिजे. आणि आपलं मन हे प्रत्येक वेळेला प्रत्येक आसनामध्ये ईश्वरचरणी एकरूप झालं पाहिजे, तर त्या आसनाचा 100% फायदा आपल्याला मिळू शकेल. प्रोव्हाइडेड कुठेही आपण एक्स्ट्रा ताण दिलेला नाही शरीराला, कुठेही ताणलेलं नाही, ओढलेलं नाही, खेचलेलं नाही. अशा पद्धतीने जर ही आसनं केली तर त्याचा निश्चितच परिणाम आपल्याला चांगला होताना दिसून येतो. आणि दुसरा सगळ्यात सोपा व्यायाम प्रकार तो म्हणजे सूर्यनमस्कार. तो जर का केला, म्हणजे आत्ताच्या मुलांना असं असतं की आम्हाला वेळ नाहीये, आणि जे आपण बघतो आहोत सध्या की त्यांचा अभ्यासाची वेळ वाढलेली आहे, एका जागेवर बसून बरंच आहे, आणि आसनं करणं एवढ्या स्थिरतेने आणि शांततेने हे त्यांचं अंग नाही लहान मुलांचं. मग त्यांच्याकडून या वयामध्ये केवळ सूर्यनमस्कार जरी आपण करून घेतले तरी तो खूप सुंदर सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये फॉरवर्ड बॅकवर्ड सर्व दिशेने हालचाल होते शरीराची आणि त्याचाही परिणाम चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला दिसून येतो या ज्या काही मासिक पाळीशी संबंधित तक्रारी आहेत त्याच्यावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं ओंकार ध्यान, ओंकार गुंजन हे झालं पाहिजे, की ज्याच्यामुळे मन आपलं शांत होईल. आणि थोडंसं मुलांना अष्टांग योगातले जी मगाशी मी 8 अंग सांगितली त्यातला प्रत्याहार शिकवणं गरजेचं आहे. प्रत्याहार म्हणजे आपली इंद्रिय जी काही बाहेर पळत असतात, चक्षुरेंद्रियच्या माध्यमातून आपण पाहत असतो, रसनेंद्रियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या चवी घेत असतो, त्यांच्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. म्हणजे हळूहळू मनावर नियंत्रण येऊ शकेल. मन जेवढं एकरूप राहील तेवढी त्याची शक्ती जास्त, तेवढं आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आणि पर्यायाने शारीरिक स्वास्थ्य चांगलं. अशा पद्धतीने जर त्यांनी योगाभ्यास केला तर निश्चितच त्यांना तो फायदेशीर ठरू शकेल. दुसरं महत्त्वाचं सांगायचं ते म्हणजे याच्यासाठी खूप दिवसांचा कालावधी जाईल असं निश्चित नाही. महिन्याभराच्या कालावधीमध्ये सुद्धा फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. फक्त कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. जसं की आपण पाहतो की ॲलोपॅथी का निवडायचा प्रयत्न असतो की गोळी खाल्ली की लगेच डायजेशन झालं, तसं योग अभ्यास करताना अनेकांना असं वाटतं की मला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. कारण की जसं तुम्ही मॅगीचं उदाहरण दिलं, ओके 2 मिनिटामध्ये मॅगी 2 मिनिटात होत नाही, ती 5-10 मिनिटं तिला लागतात. तसंच योगाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर योगामध्ये पण वेळ लागणारी गोष्ट आहे, तर त्यामध्ये किती वेळ लागू शकतो? मी म्हटलं ना तुम्हाला की कन्सिस्टंटली जर तुम्ही केला तर महिन्याभरामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरातले बदल लक्षात यायला लागतात. आणि औषधांवरचं जे अवलंबत्व आहे ते हळूहळू निश्चितच कमी व्हायला लागतं. औषधं ही असा सपोर्ट आहे, कारण आपण आतून रिपेअर नाही करत आहे. पण योगाभ्यासाने जसं आपण तिला चिकित्सा पद्धती म्हणून वापरत आहोत, आपण इंटरनल हिलिंग करतो, आपण त्या अवयवांची कार्यक्षमता वाढवतो आहोत. कार्यक्षमता वाढवली की औषधांची गरज कमी होऊन जाते आपोआप. आणि त्याच्यामुळे एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये प्रोव्हाइडेड तुम्ही कन्सिस्टंटली करत आहात, तुम्हाला तुमच्या शरीरातले बदल हे निश्चितच दिसायला लागतात. जसं की आपण आता हा कन्सिस्टन्सी म्हणतो याच्यामध्ये, तर अनेक जसं शिफ्टमध्ये काही महिलांचा विचार केला तर बऱ्याच गोष्टींमधून त्यांना जावं लागतं, घरातले कार्यक्रम असतात, हे असतात, तर अशा वेळेस नाही वेळ मिळत आहे. मी काम पण करते घरातलं, म्हणजे एखादी स्त्री
कामावरून आली तरी कामावरतीच असते, Yes. घरात आली म्हणजे घरात नाही आली ती कामावरतीच असते. तर त्यावेळेस काय होतं की ती कंटाळलेली असते. तर अशा वेळेस सकाळी नाही वेळ मिळाला तर ती संध्याकाळी कधी कधी करू शकते का, आणि संध्याकाळी वेळ मिळाला नाही तर सकाळी करू शकते का, असं करू शकते का ती? चेंज ठेवू शकतो. मी मगाशी म्हणूनच म्हटलं ना, की कुठेही अट्टाहास नाही. शक्यतो सकाळची वेळ का निवडावी, कारण सात्विकता असते. पण सकाळी नाही जमलं एखाद वेळेस तर संध्याकाळी करायला काही हरकत नाही. नियम काय आहे, दुपारची जेवणाची वेळ आणि संध्याकाळची तुमची योगाभ्यासाची वेळ याच्यामध्ये कमीत कमी 4 ते 4 5 तासांचं. तासाचं अंतर असावं. बाकी काही नाही. सगळा वेळ तुम्हाला म्हणजे एखाद वेळेस तुम्हाला आसनं, प्राणायाम किंवा शुद्धिक्रिया सगळं करायला जरी नाही जमलं, केवळ सूर्यनमस्कार करा. हां. केवळ सूर्यनमस्कार आणि केवळ थोडंसं मेडिटेशन करा, ओंकार ध्यान करा, बस झालं. काही गरज नाही. दरवेळेला थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं, कारण आपण संसारामध्ये सुद्धा आहोत. बाकीच्याही जबाबदारी आहेत. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की ते चालवण्यासाठी आपण स्वतः चांगलं चांगलं असणं पाहिजे. महत्वाचं आहे. ती गाडी गंमत म्हणून सांगते. एखादी गाडी असेल किंवा महिलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांचं स्वयंपाकघर. त्या ठराविक कालावधीने त्याची सर्व्हिसिंग करत राहतात स्वयंपाकघराची. बरोबर आहे. पण स्वतःचं शरीर त्याची नाही. सर्व्हिसिंग नाही करत. नाही करत. तिथे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि मग एक शेवटी शरीर आहे ना, आता गाडीच्या बाबतीत आपण उदाहरण बघितलं. गाडीची सर्व्हिसिंगच नाही केली. फक्त आपण फ्युएल टाकलं आणि गाडी चालवली. अशी गाडी आणि ज्याची नियमित सर्व्हिसिंग होते आहे, अशी गाडी. कोणती गाडी जास्त दिवस चालेल? ज्याचं जास्त सर्व्हिसिंग होती सर्व्हिसिंग होते वेळेवरती ती. त्यावेळेस. कोण खुडबुड करणार नाही. हां. बट ऑब्व्हियसली जी ज्याची आपण सर्व्हिसिंग करतो आहोत ती. तसंच शरीराशी कंपेअर करून बघा. व्यवस्थित तुम्ही रोजच्या रोज जर का थोडा वेळ काढून योगाभ्यास करत असाल, अगदी सगळंच नाही जमलं, कमीत कमी सूर्यनमस्कार जरी करत असाल, तरी आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तुमच्यापासून लांब राहतात. औषधांवर अवलंबत्व राहत नाही. गंमत म्हणून सांगते, आत्ता आपण जसं आहार घेतोय 30-40 वयामध्ये, तसाच आहार शेवटपर्यंत घेता आला पाहिजे. कशाचीही पथ्य नको, कशाचीही बंधनं नको, असं आयुष्य जगता आलं पाहिजे. पण सगळं काही फुकट मिळत नाही. फुकट मिळत त्याच्यासाठी नाही. काहीतरी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. दिवसाचा अर्धा तास बस झालं. कितीचे कष्ट ते हां. स्वतःसाठी काढले गेले पाहिजेत. महिलांचा एक मोठा गैरसमज असा आहे ना, की दिवसभरात माझ्याकडून अनेक कामं होतात. त्या कामांमध्ये माझा व्यायाम होतो. व्यायाम होतो. तर मला बाकीची काय गरज आहे? सगळ्यात चुकीचा समज त्यांचा हा आहे. तो जो व्यायाम आहे, हा तुमच्या शरीराला आणि मनाला थकवणारा आहे. तिथेही कोणतीही महिला घेतली ना, तरी समोर स्वयंपाक जरी करत असेल, तरी मनामध्ये असंख्य विचार चालू असतात. भूतकाळ नाहीतर भविष्यकाळ. बरोबर आहे. चालूच असतात. जेव्हा आपण योगाभ्यास करतो, तेव्हा आपण फक्त आणि फक्त स्वतःमध्ये असतो. तेव्हा हे पूर्ण शांत झालेलं असतं, की ज्याचे परिणाम तुमच्या शरीरावर आणि मनावर सकारात्मक होतात आणि मग आजार बाजूला राहतात. व्यायामाने आजार बाजूला नाही राहणार. किंवा व्यायाम म्हणजे मला काय म्हणायचंय, त्या दिवसभरातल्या त्यांच्या ज्या हालचाली आहेत, ज्याला त्या व्यायाम म्हणून कन्सिडर करतात, त्याने तुमचे आजार बरे होणार नाहीत किंवा तुमचं स्वास्थ्य सुद्धा मेंटेन राहणार नाही. त्यामुळे हा मोठा गैरसमज महिलांच्या बाबतीतला असतो, तो त्यांनी कृपया दूर करावा असं मी या माध्यमातून त्यांना सांगू इच्छिते. आता मॅडम, जसं तुम्ही शहरी भागातलं आपण थोडंसं आता एक उदाहरण घेतलं, तसं खेडेगावामध्ये पण आपल्या ग्रामीण भागामध्ये एखादी स्त्री रानामध्ये कामाला जाते, गाई गुरांचं काम करते, घरातलं काम करते, गाई गुरांचं काम करते. अशा वेळेस तिला वाटतं मला काय व्यायामाची गरज आहे, मी तर धडधाकट आहे. ओके, तर अशा स्त्रियांमध्ये पण योगाची आणि व्यायामाची गरज आहे का? निश्चितच आहे. कारण बेसिकली मगाशी जसं मी सांगितलं, की योगाभ्यास आपण जे करतो ते फक्त शरीरासाठी नाही, ते आपल्या मनासाठी सुद्धा आहे. प्रत्येक जण जो संसारात आहे त्याच्या डोक्यामध्ये असंख्य विचार हे चालूच आहे. त्याच्यापासून ना शहरातली महिला सुटली, ना ग्रामीण भागातली महिला सुटली. प्रपंच आणि त्याचे व्याप, त्याच्याशी संबंधित ज्या काही आपण म्हणू साईड इफेक्ट्स आहेत, गंमत म्हणून, ते प्रत्येकाला आहेत. त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलणं गरजेचं आहे, जो योगाभ्यासातून तयार होतो. मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं, की भगवद्गीतेमध्ये व्याख्या सांगितली, योगा हा कर्मसु कौशल्यम, किंवा कर्म कशी करावीत. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आणि प्रत्येकाकडे आता दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असणारच आहे, सांगितलेलंच आहे, तुमच्या काय माझ्या काय. पण त्या दुःखांकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी बदलणार, कोण बदलवणार? तर तो योगाभ्यासातून बदलला जातो. हे मनाच्यासाठी सांगितलं. शरीरासाठी जर तुम्ही म्हणाल तर त्यांचं जे काम आहे ते उलट जास्त कष्टाचं काम असतं. ज्या महिला शेतामध्ये काम करतात, आपल्या प्रत्येकाच्या शरीराची क्षमता ही वेगवेगळी आहे.
ते कष्टाचं काम आणि आपली क्षमता ही जुळते का? दरवेळेला जुळत नाही. नाही जुळत. मग आपल्या स्नायूंची ताकद वाढवण्याचं काम कोण करणार? तर तो योगाभ्यास योगाभ्यास करणार. कर. आणि जी काही ती कामं आहेत ही एकतर बैठ्या स्वरूपाची आहेत किंवा फॉरवर्ड बेंडिंगची आहेत. तिथे बॅकवर्ड बेंड होत बॅकवर्ड नाही. बेंडिंग नाही होत. आणि आपल्या पाठीचा मणका जो आहे तो जर तुम्ही त्याचा स्कॅन किंवा एक्सरे जर पूर्ण एका बाजूने व्ह्यू बघितला तर मानेचे मणके किंचित पुढे झुकलेले असतात, पाठीचे मणके किंचित मागच्या बाजूला, परत कमरेचे मणके पुढ्या बाजूला. हे नॉर्मल कर्वेचर्स आहेत, ते मेंटेन झाले पाहिजेत. पण व्यायामाचा अभाव असेल आणि जर अजून हेवी कामं असतील तर हे कर्वेचर्स डिस्टर्ब होतात आणि या महिलांना नंतर पुढे स्पॉन्डिलिसिस, स्लिप डिस्क असे आजार येतात पर्यायाने. आणि त्याच्यामुळे या आसनांच्या माध्यमातून, योगाभ्यासाच्या माध्यमातून आपण बसावं कसं, उभं कसं राहावं, म्हणजे बरेचसे आजार आहेत ना हे पोझिशनल असतात. चुकीचं बैठकीच्या सवयी, चुकीचं उभं राहण्याच्या सवयी आणि चुकीचं फॉरवर्ड बेंडिंग आणि चुकीचं वेट लिफ्टिंग. कारण वजन उचलायचं असतं त्यांना, ते जर का त्यांनी पाठीच्या कण्यामध्ये वाकून जर का उचललं तर निश्चितच त्यांची गादी सरकणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे खुब्यातून फॉरवर्ड लीन व्हायचं असतं, पाठीचा कणा ताठ ठेवून मग ते वजन उचलायचं असतं. हे कुठून करणार? हे योगाभ्यासाच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे शहरी असो किंवा ग्रामीण असो निश्चितच तिला गरज आहे. आता जसं की मॅडम ह्या जनरेशननुसार लग्नाची जी काही वय आहे ते वाढत चाललंय स्त्रियांचं. ओके, म्हणजे ज्या आधी बालविवाह आपण म्हणायचो तर ते बऱ्यापैकी कमी आहे, पण तरी देखील अजूनही भारतामध्ये बालविवाह होतो. ह्याच्यावरती आपण नाही म्हणू शकत नाही, पण होतो. पण आपण थोडंसं पुढे जाऊयात की आजकाल मला करिअर करायचंय, माझं शिक्षण राहिलेलं आहे, मला हे करायचंय, माझं हे स्वप्न आहे आणि त्यानंतर मी लग्न करणार. तर लग्न हा प्रकार ज्यावेळेस येतो त्यावेळेस पुढे होतं की लग्न झाल्यानंतर घरच्यांना काही होते ती म्हणजे लहान बाळाची, म्हणजे कुठेही जा ती गोष्ट होती की लग्न झालं की अरे आता नातवाचं तोंड सुख बघितलं पाहिजे. तर अशा वेळेस काय होतं की अनेक स्त्रियांमध्ये प्लॅनिंग हा प्रकार घडतो आणि जसं तुम्ही म्हणालात की हार्मोन्स इम्बॅलन्सिंगचा तो जो काही प्रॉब्लेम आहे तो वाढलेला असतो. तर योग अभ्यासामुळं इन्फर्टिलिटी ही जी काय आपण म्हणूयात तर याच्याकडे आपण कसा हे करू शकतो, एक मिळू शकतो की आपण बाळ होण्यासाठी एक शरीराला सक्षम कसं करू शकतो योगाभ्यासातून? बेसिकली ना जेव्हा आता तुम्ही जो काही मुद्दा उपस्थित केला त्याच्या अनुषंगाने तुम्ही अनेक मुद्दे छान मांडले की शिक्षणाच्या अनुषंगाने वय वाढत जातं. बरोबर आहे. बरं, योग्य वय जे आहे ना, आमचं म्हणणं आता असं आलं बिईंग अ डॉक्टर आम्ही जे काही बघतो की 30च्या आत 2 मुलं होऊ द्यावीत. तुमचं करिअर करा आणि तुम्ही हेही करा. मग तो कसा बॅलन्स साधायचा ते तुमचं तुम्ही ठरवा. होतं काय, जेव्हा पुढे जातं ना, एकतर आधीच लेट झालेला असतो. घरचे घाई करत असतात लग्नाला. मेंटल स्ट्रेस लेवल वाढत जाते तिथेही. थोडंसं चिक अँक्झायटी की काय सतत लावलंय डोक्याच्या मागे, एकतर वर्कलोड आहे. ते झालं की त्याच्यानंतर पुढे लग्न झाल्यानंतर बरं आम्हाला आता थोडंसं स्पेस हवी आहे. त्याच्यामध्ये वेळ जातो. काहींचा 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. पण नंतर असं होतं की आता तरी तुम्ही लक्ष द्या, फॅमिली करा. पण तोपर्यंत वय वाढलेलं असतं आणि असं नाहीये ना की आता पाहिजे तर लगेच मिळणार आहे, असं नसतं. ते इन्स्टंट नाहीये. ते इन्स्टंट नाहीये की मी ज्या काही काउन्सिलिंगला महिला येतात माझ्याकडे त्यांना हेच समजवते की तुम्ही जेव्हा इच्छा तुमची होईल की नाही मला आता पाहिजे म्हटल्यावर ती अशी वस्तू नाही बाजारात गेला आणि आपण विकत घेतली. युअर बॉडी विल ऑल्सो टेक सम टाइम, है ना. आणि त्याच्यासोबत काय होतं अशा वयामध्ये अँक्झायटी वाढते की आता पाहिजेच, आता झालंच पाहिजे. पण अशा अँक्झायटीमुळे आणि थोडंसं मेंटल हेल्थ डिस्टर्ब झाल्यामुळे अजून त्याला वेळ लागत जातो. पण सुरुवातीपासूनच जर योगाभ्यास असेल तर मात्र या सगळ्या गोष्टींना थोडासा वेगळा बगल मिळतो. हल्ली काय झालेलं आहे आणि करिअर आणि या सगळ्या गोष्टींच्या आणि मुलींचं जे काही वर्क शेड्यूल आहे त्याच्यामध्ये बैठं काम जास्त आहे आणि बाहेरचं फास्ट फूडवर थोडंसं प्रमाण नाही म्हटलं तरी त्याचं वाढलेलं आहे, ज्याचे इनडायरेक्टली परिणाम या हॉर्मोन्सवर होतात आणि त्याच्यामुळे जे काही इन्फर्टिलिटी आपण आहे ती वाढत चाललेली आहे. PCOD हा जो आजार आपण हल्ली त्याचं PCOD ऐकतोय ना, तर ते जास्त बघायला मिळतं. मग याच्यावर औषधं जी आहेत ती देखील काम करतात, आयुर्वेदिक औषधं. जे काही कारण आहे त्याच्यावर काम करून ती औषधं आपल्याला निश्चितच रिझल्ट मिळवून देतात. पण त्याच्यासोबत जर का योगाभ्यास जोडीला असेल
तर मेंटली जी अँझायटी निर्माण झालेली असते तर ती थोडीशी सबसाईड होते आणि त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला पुढे बघायला मिळतात. एक पेशंट होती, मला अजूनही आठवते. अ, तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, पण तरी कन्सीव्ह होत नव्हती. बाकी काहीच करण्यासारखं नव्हतं कारण रिपोर्ट सगळेच नॉर्मल आहेत. मग तिने 3 महिन्याचा योगाभ्यास जेव्हा कंटिन्युअस केला, तेव्हा तिचं ती अँझायटी लेव्हल कमी झाली, स्ट्रेस कमी झाला आणि 4थ्या महिन्यात प्रेग्नंट राहिली. काही करायची गरज नसते. फक्त स्ट्रेस लेव्हल आणि अँझायटी आपल्याला कमी करायची आहे, जी या माध्यमातून केली जाते. आणि आसनं सुद्धा अशी दिली जातात, की त्या अवयवांवर, रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे जे अवयव आहेत त्यांच्यावर ते काम चांगलं करतील, त्यांची कार्यक्षमता वाढवतील, की जेणेकरून पुढे जाऊन आपला जो हेतू आहे तो साध्य होऊन जाईल. त्यामुळे निश्चितच त्याला जोड दिलेली कधीही कधी चांगली. चांगली. तर इन्फर्टिलिटीमध्ये कोणते प्रकारचे योगा अभ्यास करावा? इन्फर्टिलिटीमध्ये आता काय होतं, कशा प्रकारची इन्फर्टिलिटी आहे त्याच्या अनुषंगाने आपण ते दिलं जातं. पण एक सर्वसाधारणपणे जर का बघितलं, तर आसनांच्या बाबतीत सूर्यनमस्कार तर कोणीच सोडू नये. म्हणजे तो तर कॉमन आहे Common आहे सगळीकडे, सगळ्यांना. कॉमन आहे सगळीकडे. अनलेस अंटिल काही तुमच्या पाठीच्या मणक्यामध्ये अनाटॉमिकल तेवढे चेंजेस झालेले आहेत आणि तुम्हाला फॉरवर्ड बेंड कॉन्ट्रा इंडिकेटेड सांगितलेलं आहे, तोपर्यंत म्हणजे ते त्या व्यक्ती सोडून बाकी सगळेजण सूर्यनमस्कार हे कंपल्सरी केला गेला पाहिजे. बैठक स्थितीतली जी आसनं आहेत त्याच्यामध्ये वक्रासन आहे, पश्चिमोत्तानासन, जानुशिरासन ही आसनं चांगला फायदा मिळवून देऊ शकतात. गोमुखासन जे आहे ते एक अतिशय उत्तम आहे. दंडस्थितीतली किंवा उभं राहून जी करायची आहे त्याच्यामध्ये त्रिकोणासन आहे, ते खूप सुंदर व्यायाम प्रकार. किंवा वृक्षासन आणि ताडासन जे आहे, तर काही गोष्टी डिरेक्टली आपल्या अवयवांवर काम करत नाहीत, पण आपल्या मेंटल हेल्थवर काम करतात, की ज्याच्यामध्ये ताडासन मी सांगितलं, वृक्षासन सांगितलं, की ज्याच्या माध्यमातून आपलं मनातले विचार जे आहेत ते कमी व्हायला मदत होते. ही बॅलन्सिंगचे पोस्चर्स आहेत. जेवढं आपलं मनातले विचार कमी, तेवढे आपले बॅलन्सिंग हे चांगलं होतं. पाठीवर झोपून करायचे जे आसनं आहेत त्याच्यामध्ये आता बरेचसे असे आहेत, की ज्याच्यामध्ये प्रॉपर आसनं न देता आम्ही बरेचसे व्हेरिएशन सुद्धा देतो, की ज्याच्यामुळे त्या असा अवयवांवर चांगलं काम होऊ शकेल. पण तरीही मर्कटासन एक आहे, सेतुबंधासन आहे, पवनमुक्तासन आहे. ही आसनं खूप सुंदर फायदा देऊ शकतात. आणि पालथं झोपून किंवा विपरीत शयन स्थितीतली जी आसनं आहेत त्याच्यामध्ये भुजंगासन, शलभासन, धनुरासन. आता ही सगळीच आसनं प्रत्येकाला जमतातच असं नाही, कारण बऱ्याच वेळेला असं होतं, आजारी पडल्याशिवाय किंवा काहीतरी तक्रार असल्याशिवाय माणूस या सगळ्याकडे करत वळत नाही. नाही. तर जर ती आसनं जमत नसतील तर मग त्याच्यातले बरेचसे व्हेरिएशन्स सरांनी आणि आम्ही असं मिळून जे शोधलेले आहेत आमच्या अनुभवाने, तर ते पेशंट्सना देत असतो, की जेणेकरून त्या आसनाचा, जरी आसन पूर्ण नाही जमलं तरी त्या स्थितीचा पूर्ण फायदा त्या पेशंटला होऊ शकेल. होऊ पण निश्चय हे एवढी जरी त्यांनी केलं, आणि महत्त्वाचं ते म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन. म्हणजे धारणेचा अभ्यास हा झालाच पाहिजे. त्याच्याशिवाय हॉर्मोन्स ताळ्यावर येत नाहीत. तहावर येत नाहीत. जसं तर तुम्ही आता म्हणजे ह्या रिलेटेड बोललात. अजून एक खूप जास्त गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, की महिलांमध्ये, पुरुषांमध्ये, महिलांमध्ये दोघांमध्येही स्थूलपणा वाढलेला आहे किंवा एक लठ्ठपणा वाढलेला आहे, ज्याला आपण म्हणू शकतो, की त्यामुळे देखील एक नैराश्य येतं, त्यामुळे देखील एक एन्झायटी अंगामध्ये असते. तर अशा वेळेस एक स्थूलपणा कमी करण्यासाठी तर महिलांमध्ये योगासनाचा कोणता अभ्यास केला जावा? सगळ्यात महत्त्वाचा जो अभ्यास आहे ना, स्थूलपणासाठी महिलांमध्ये असो किंवा पुरुषांमध्ये, तो म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहार. गमतीने सांगते. हं. प्रत्याहार म्हणजे काय? तर इंद्रियांना आपल्या नियंत्रणात आणणं. स्थूलपणा कमी करायचा असेल तर सगळ्यात अवघड जे आहे, ज्याच्यावर नियंत्रण प्राप्त करायचं आहे, ते म्हणजे आपलं मन. मी जीभ म्हणणार होतो, पण तुम्ही मन म्हणालात. बरोबर आहे. हां. सगळ्यात सोपा नियम आहे, तुमच्या जेवणाच्या वेळा पाळा. हं. 2 जेवणांच्या मध्ये इतर काही खाऊ नका, जे तोंडात टाकलं जातं. महिलांकडून हे काही करत असतील तर सहज तोंडात टाकलं जातं. तसं करायचं नाही. किंवा आपली मुलं लहान असतील तर त्यांना करता करता थोडंसं खाल्लं जातं मध्ये-अधे. त्या ज्या गोष्टी आहेत ना, हे वजन वाढवण्यासाठी आणि लोअर ॲब्डोमिनल फॅट वाढवण्यासाठी जास्त कारणीभूत कारणीभूत ठरतात. आहे. आणि मग योगाभ्यास जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये मगाशी जसं सांगितलं, सूर्यनमस्काराला सुट्टी नाही. नाही. बैठक स्थितीतली जी आसनं आहेत, तर त्याच्यामध्ये बरेचसे व्हेरिएशन्स पण द्यावे लागतात. कारण स्थूलता वाढलेली असल्यावर स्नायूंवर नियंत्रण नसतं.
एक लवचिकता नसते. हा, स्नायूंवर नियंत्रण नसतं, लवचिकतेचा भाग अजून पुढचा झाला. आपल्या स्नायूंवर नियंत्रण प्राप्त करणं हे अजून वेगळं झालं. स्थूलपणा आणि लवचिकता यांचा डिरेक्टली संबंध नाही बरं का. म्हणजे काही काही स्थूल व्यक्ती तेवढ्या लवचिकही असतात आणि काही काही कृश दिसणाऱ्या व्यक्ती, जेवढ्या स्थूल दिसणाऱ्या व्यक्तींचं बॅकवर्ड बेंड होतं तेवढं कधी कधी कृश व्यक्तींचं पण होत नाही. त्यामुळे म्हणजे ज्या स्थूल आहेत त्यांनी असंही समजू नये की मी फ्लेक्झिबल नाहीये किंवा मला जमणारच नाही, अजिबात नाही. तो जो एक आपण म्हणू की ती जी भावना असते ना, तर ती त्यांनी काढूनच टाकावी आधी आणि पहिल्यांदा सुरुवात केलेली चांगली. पण तरी त्यातल्या त्यात जे काही पोटावर दाब निर्माण करणारी आसनं आहेत, सगळ्यात पहिलं पचन आपलं चांगलं घडवणं महत्वाचं आहे. त्यामुळे वज्रासन, पवन मुक्तासन, मगाशी जसं सांगितलं तसं पश्चिमोत्तानासन. आता यातली काही आसनं बरेचशी रिपीट होतात, कारण आसनं असं नाहीयेत की एक आसन आहे ते एकाच गोष्टीवर काम करेल. एक आसन तुम्हाला 10 ते 15 फायदे तुम्हाला देऊ शकतं, मॅक्सिमम फायदे देतं. त्यामुळे बरीचशी आसनं बऱ्याचशा गोष्टींमध्ये रिपीट सुद्धा होतात. वक्रासन आहे ते सुद्धा इथे रिपीट होतं, कारण आपल्याला लोअर ॲब्डोमिनल फॅट कडेचं जे आहे ते कमी करायचं आहे. त्याच्यासोबत जानुशिरासन आहे, उष्ट्रासन आहे, दंडस्थितीतले वीरभद्रासन आहे, वीरासन आहे किंवा त्रिकोणासन आहे, ज्याच्यामुळे कडेचं फॅट कमी व्हायला मदत होते. शयन स्थितीतलं पवन मुक्तासन, जेणेकरून अतिरिक्त जो गॅस आहे आपल्या शरीरातला तो बाहेर पडायला मदत होते, पचन चांगलं व्हायला मदत होते. आणि दुसरं म्हणजे मर्कट आसन, जसं मगाशी सांगितलं. आणि पालथं झोपून जे आहे ते चतुरंग दंडासन एक फार त्याच्यामध्ये महत्त्वाचं कार्य करतं, लोअर ॲब्डोमिनल फॅट कमी करण्यासाठी, मांड्यांचं टोनिंग करण्यासाठी. धनुरासन आहे आणि भुजंगासन आणि शलभासन. तर या आसनांचा अभ्यास केला तर निश्चितच फायदा होईल. पण ही आसनं जर तुम्ही अंतिम स्थिती पाहिलात कोणत्याही आसनाची, तर काही काही असं वाटतं की अरे हे तर या जन्मात तर काही शक्य नाही, बरोबर आहे. त्यामुळे सोडून देऊ, नको करायला. पण तसं नाहीये. तुम्ही तज्ज्ञ योग मार्गदर्शकांचं त्यांचं मार्गदर्शन घ्या, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही बरेचसे व्हेरिएशन्स करू शकता आणि अपेक्षित फायदे तुम्हाला निश्चित मिळू शकतील. पण एक कॉमन क्वेश्चन, योगासनाचे किती प्रकार पडतात? योगासनांचे प्रकार जे आहेत ते 2 वेगवेगळ्या पद्धतीने पडतात. एक तर आपण कोणत्या स्थितीतून आसनं करतो आहोत ते 4 स्थितीतून आपण करत असतो. बैठक म्हणजे बसून, दंड म्हणजे उभं राहून, शयन म्हणजे पाठीवर झोपून आणि विपरीत शयन म्हणजे पोटावर झोपून. हे आसन कोणत्या स्थितीतून आपण करणार आहोत त्याच्यानुसार पडणारे प्रकार आहेत. दुसरं पद्धतीने जे काही आसनांचे प्रकार केले जातात तर त्याच्यापासून आपल्याला काय लाभ मिळणार आहे त्यानुसार आसनांचं वर्गीकरण केलं जातं. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे ध्यानात्मक आसनं, की जी आसनं आपल्याला मेडिटेशनसाठी उपयोगी पडतात. आता आपण काही शीर्षासनात मेडिटेशन करणार नाही, निश्चितच आपण साधी मंडी घालून सुद्धा करू शकतो. अर्ध पद्मासन आहे, पद्मासन आहे, स्वस्तिकासन आहे. तर अशी स्थिती जी आहे ती ध्यानात्मक, की जी ध्यानासाठी उपयोगी आहेत. दुसरं म्हणजे शरीर संवर्धनात्मक, की ज्याच्यामुळे आपले आरोग्य वाढण्यासाठी किंवा आरोग्याचं संतुलन ठेवण्यासाठी मदत होईल. मग त्याच्यामध्ये बरीचशी आसनं येतात जी आता आपण सगळी नावं घेतली ती. आणि तिसरं आहे ते म्हणजे विश्रांतीकारक, ज्याच्यामध्ये सगळ्यांचं आवडतं येतं शलभासन, शवासन आणि मकरासन. ओके. आता जसं तुम्ही सांगितलं, मला एक आहे की मला सगळ्यात जास्त शवासन आवडतं. हे शवासन चांगलं वाटतं त्यामुळे आवडतं. पण शवासनाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? शवासनाबद्दल ग्रंथामध्ये जे वर्णन आलेलं आहे की चित्त विश्रांती कारकम. शवासनामध्ये विश्रांती कोणाला मिळाली पाहिजे? चित्ताला. शवासन आम्ही गमतीने म्हणतो की दिसायला सोपं, करायला देखील सोपं, पण जमायला अवघड असं आसन आहे. कारण शवासनामध्ये एक्सपेक्ट काय आहे, तुमचं चित्ताला विश्रांती मिळाली पाहिजे. चित्ताला विश्रांती कधी मिळेल? जेव्हा मनातले विचार पूर्ण थांबतील तेव्हा. बघा बरं, मनातले विचार थांबतात का आपल्या? मनातला विचार थांबला म्हणजे योग जमला. मगाशी जसं व्याख्या सांगितली, योग हा चित्तवृत्ती निरोध. मनातले विचार पूर्ण शून्य झाले म्हणजे योग जुळला. ते अवघड आहे पण अशक्य नाही. नेहमी आम्ही हेच सांगतो की अवघड जरी एखादी गोष्ट असेल तरी सततच्या प्रयत्नाने ती निश्चित शक्य होते. मग अशा वेळेला आपण थोडंसं मनाला आलंबन देणं गरजेचं आहे. आलंबन काय? तर एखादी अशी गोष्ट किंवा वस्तू ज्याच्यावर आपण आपलं मन एकरूप करायचं आहे. आता शवासनामध्ये झोपलोय आपण आणि मग मन कशावर आपण एकरूप करणार? डोळे तर बंद आहेत. सगळ्यात सोपं आलंबन असतं ते म्हणजे आपला श्वास, जो आपल्यासोबत नेहमी असतो.
पण डोळे बंद करून जर आपण मनाला श्वासाचं अवलंबन दिलं तर निश्चितच आपल्या मनातले विचार कमी व्हायला काही काळापुरता का होईना मदत होते. मन आहे ना हट्टी बाळ आहे, हं. एकदम हट्टी, बिघडलेलं. जी मुलं असतात ना, कधी कधी असं वाटतं त्यांना फटके द्यावेत, असं बाळ आहे मन. आता एखादी आई आहे समजा, तिचं हट्टी बाळ आहे, एकदम बिघडलेलं, आणि त्या बाळाने चुकून हातात अशी वस्तू घेतली की जी त्याला इंज्युअर करू शकते. आई कसं बरं काढून घेईल ती वस्तू त्याच्या हातातून? आईने जर ओढून घेतली तर लागेल. लागेल. आई काय करते? त्या बाळाचं आवडतं खेळणं त्याच्यासमोर दाखवते. बरोबर आहे. म्हणजे मग ही वस्तू काय होते, हळूहळू ही मूठ सैल होते सैल होते. आणि बाळाचं लक्ष कुठे गेलं? दुसऱ्या वस्तूकडे त्या गेलं. वस्तूकडे. आईचा हेतू साध्य झाला. तसं आपल्या मनाच्या बाबतीत आहे. मन जे आहे अतिशय हट्टी आहे. तुम्ही म्हटलं नाही मी आज एकही विचार करणार नाही, अजून 100 विचार येतील मनामध्ये. मग मनाला आलंबन असं द्यायचं की मनाला त्या वस्तूकडे वळवायचं जे आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं आहे. म्हणून जे काही आलंबन आहे हे सात्विक निवडावं, की मनातला सत्वगुण वाढत जातो आणि मग जे चुकीचे विचार आहेत ते आपोआप मागे पडत जातात. ॲज सिम्पल ॲज इट इज. जसं तुम्ही जेवढं सोप्या पद्धतीने सांगताय तेवढं सोपं मनाला कंट्रोल करणं नाहीये. कारण की नाहीच आहे. जर तसं पाहिलं गेलं सायंटिफिकली की 60,000 विचार एका दिवसात एका व्यक्तीच्या मनामध्ये येतात. असतं. 60,000 विचार. तर आजच्या ह्याच्या स्थितीमध्ये मी असं म्हणतो की 60,000 इंटू 6 करावं लागेल. ओके, की तेवढे विचार यायला लागलेले आहेत. जर हा सगळा विचार केला तर एक ताणतणाव वाढलेला आहे, चिंता वाढलेली आहे आणि या चिंतेमुळे देखील महिलांमध्ये अनेक आजार किंवा आजार बाकीच्या गोष्टी होतात. तर ताणतणाव कमी करण्यासाठी योग करावा, प्राणायाम करावं, नक्की काय करावं? योग म्हणजे काय? बेसिकली मगाशी मी तुम्हाला व्याख्या सांगितली की ते आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन घडवून आणलं. आपण योगाभ्यास करत असतो की त्याच्यामधली जी वेगवेगळी अंग आहेत त्याचा अभ्यास करत असतो आणि हा सगळा योगाभ्यास मिळूनच त्या ताणतणावावर मात करता येते. मगाशी जसं सांगितलं की आसनं जी आहेत ती कशी करायची पतंजलींनी सांगितलेलं आहे. मगाशी मी आसनांची व्याख्या सांगितली, कशी करायची ते देखील सांगितलं. प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्तिभ्याम. प्रत्येक आसन स्थितीमध्ये प्रयत्नपूर्वक शिथिलता आणणं गरजेचं आहे. स्नायूंचं जर आपण निरीक्षण केलं ना आसन स्थिती घेतल्यानंतर, तर ते स्नायू असे आखडलेल्या स्थितीत असतात. आपण निरीक्षण नाही करत. जो माणूस निरीक्षण करतो तो जास्त शिकतो. त्या स्नायूंचं जे आखडलेपणा आहे तो शिथिल करायचा आहे आणि प्रत्येक वेळेला मन कुठे एकरूप करायचं आहे? अनंताच्या ठिकाणी. अनंत तत्व ईश्वर तत्व आहे. प्रत्येक आसन स्थिती अशी जर का केली तर त्याचा फायदा महर्षी पतंजलींनी काय सांगितलेला आहे? तर तो द्वंद्व अनभिघातः. द्वंद्व म्हणजे परस्पर विरोधी सिच्युएशन्स. मग तुम्ही ऋतूमध्ये बघा, आता सध्या सकाळी ऊन आहे आणि संध्याकाळी रात्री पाऊस आहे. पाऊस पडतोय. परस्पर विरोधी सिच्युएशन्स आहेत. बरोबर आहे. आजार निर्मितीला अतिशय पोषक वातावरण. पण जे लोक योगाभ्यास करतात त्यांना आजार होत नाही. परस्पर विरोधी भावना आहेत, परस्पर विरोधी परिस्थिती आहे, पण ती अभिघात म्हणजे प्रहार करत नाहीये शरीरावर. आणि तसंच दुसरा आघात होतो तो मनावर. मगाशी जसं सांगितलं की परस्पर विरोधी भावना असतात. समजा आपण एखाद्या ठिकाणी गेलो, मान मिळाला, छान वाटतं. अपमान झाला तर बरोबर नाही वाटत, दुःख होतं, दुःख होतं. मन दुःखी होतं. किंवा आयुष्यात सुद्धा सुखाचे प्रसंग असतात, तसेच काही दुःखाचे असतात. सुखाच्या प्रसंगाच्या वेळी आपण अतिशय हर्षोल्लसित होतो, म्हणजे तेही योगाभ्यास सांगतो की तसंही व्हायचं नाहीये. हर्षाची जरी भावना आली तरी सुद्धा शांत राहणं अपेक्षित आहे आणि दुःख झालं तरी सुद्धा शांत राहणं अपेक्षित आहे. आणि अशा पद्धतीने जर आसनं जर का त्या पद्धतीने केली तर ही शांतता आपल्याला मिळते आणि मग आयुष्यामध्ये काही येऊ मन शांतच राहतं. मन शांत राहिलं की आपोआप ताणतणाव गेला, काहीच परिणाम होत नाही. दुसरं प्राणायामाचं जे आहे ना, आता बेसिकली सर्वच ग्रंथांमध्ये ह्या ज्या काही योगिक प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्यांचा उद्देश मोक्षप्राप्तीसाठी. आपण कशासाठी करतोय? आपल्या आरोग्यासाठी. आपला हेतू चांगला आहे. प्राणायामाच्या माध्यमातून सुद्धा काय होतंय, मनाला आपण काय आलंबन देतोय? श्वासाचं. संपला विषय. म्हणजे तिथे मन एकरूप होतंय. मन जेवढं विखुरलेलं तेवढी त्याची क्षमता कमी, मन जेवढं एकरूप तेवढी त्याची क्षमता जास्त. ती गोष्ट वाचली असेल लहानपणी, मी हे नेहमी उदाहरण देते विद्यार्थ्यांना सुद्धा. आता माझ्या तोंडून कदाचित चुकून मुलांना येईल, कारण शेवटी ती मुलंच आहेत माझ्यासाठी. जेव्हा मी त्या भूमिकेत असते तेव्हा ती मुलं माझी. विद्यार्थ्यांना हेच उदाहरण देत असते नेहमी की शेतकरी असतो, त्याची 4 मुलं असतात, 4ही वेगवेगळ्या मताची. मग तो प्रत्येकाला काठी आणायला सांगतो, मोळी बांधायला सांगतो, तोडायला सांगतो आणि एकीचं बळ तो त्यांना पटवून देतो. मग आपले जे विचार आहेत ना
ते जर का कमी करून मन एकाच ठिकाणी गुंतवलं तर मनाची शक्ती जास्त असते. त्या मनाला कोणीही बाहेरचा माणूस त्रास देऊ शकत नाही. पण जेवढं तुम्ही मनाला विषय द्याल, जेवढं मन विखुरलेलं राहील, त्याने काय केलं, त्या शेतकऱ्यांनी प्रत्येकाच्या हातात एक एक काठी दिली, काठी सहज मोडली. मन जेवढं विखुरलेलं राहील तेवढी मनाची क्षमता कमी, तेवढ्या त्या मनावर बाहेरच्या बोलण्याचा पटकन परिणाम होतो. सी युअर म्हणजे आता गमतीत हे उदाहरण देते की तुमचं मन हे तुमचं प्रायव्हेट स्विमिंग पूल पाहिजे. बाहेरचा कोणी आला आणि त्याच्यात खडा टाकला नाही पाहिजे. ती जी स्थिरता आहे ती तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. कोणी येणार, बोलणार, जाणार आणि तुमच्या मनाची स्थिरता तुम्ही का भंग पाहू देता. सद्गुरू जग्गी वासुदेव, तुम्ही नाव ऐकलं आहे की नाही माहिती नाही मला. त्यांचं एक व्हिडिओ मी असा बघितला होता. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, माझं मन मी दगड करून ठेवलेलं आहे. मी कोणाला तेवढी ऑथॉरिटी दिलेली नाहीये की बाहेरचं कोणी येईल आणि माझं मन डिस्टर्ब करेल. इट इज माय ओन प्रायव्हेट प्रॉपर्टी. कोणी येऊन त्याला डिस्टर्ब नाही करू. कोणी येऊन आपल्या घरात जाऊ शकतं का अनोळखी? नाही. तसं कोणालाही आपलं मन डिस्टर्ब करण्याची क्षमता आपण नाही दिली पाहिजे, पण ती क्षमता आपल्या मनाची आपल्याला वाढवता आली पाहिजे. ती योगाभ्यासाच्या माध्यमातून वाढते निश्चितच. जसं की मॅम तुम्ही आता बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या, आपण इन्फर्टिलिटीबद्दल बोललो, पण जेव्हा एक दोन मुलं होतात, ओके, त्यानंतर महिलांमध्ये एक हे येतं की अरे झालं आता, मला आता संपलंय, आता काय मला टेन्शन नाहीये, मी आता योग अभ्यास नाही केला तरी चालेल. तर त्यांनी योग अभ्यास करावा का? कारण की काय होतं, जसं वय वाढतं तसं बॅक पेन असेल किंवा पायामधला प्रॉब्लेम असेल, गुडघ्यांमधला, तो वाढतो. मग अशा वेळेस कोणतं आसन करावं आणि त्यांनी का करावं? आता बेसिकली फक्त बॅक पेन आणि पायामधलं पेन नाही राहत, तर ती जी महिला आहे, महिलेच्या जीवनातले 4 कालखंड आहेत. बाल्यावस्था, तरुण्यावस्था, गर्भावस्था आणि नंतर रजोनिवृत्ती. तो काळ सगळ्यात क्रुशियल असतो. कारण जनरली असं होतं, मुलं झाली, मुलं मोठी झाली, मुलांचं त्यांचं काम चालू राहतं. मुलांची जोपर्यंत डिपेंडन्सी असते तोपर्यंत मुलं आणि तिचा संवाद बराचसा चालू असतो. पण हळूहळू मुलं स्वतंत्र होत जातात. तो एक्सेप्टन्स येत नाही. जर योगाभ्यास नसेल, तसा अवेअरनेस नसेल, तर तो एक्सेप्टन्स येत नाही आणि कुठेतरी चुकीची भावना मनामध्ये तयार होत जाते की अरे आता माझी गरज कोणाला राहिलेली नाही. ती महिला जर का कामामध्ये असेल, म्हणजे वर्किंग वुमन असेल, तर याचं प्रमाण थोडंसं कमी राहतं, कारण ती एंगेज आहे कशा ना कशामध्ये. पण ज्या गृहिणी आहेत त्यांच्या बाबतीत हा लोनलीनेस खूप येतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसायला लागतो. आणि त्याच्यासोबत जसं पाळी सुरू होताना शरीरात बदल होतात अंतर्गत आणि हॉर्मोनल, तसेच बदल रजोनिवृत्तीच्या काळात पण होत असतात. शरीरातले बदल सुद्धा वेगवेगळे असतात. प्रत्येकीला जाणवतीलच असं नाही. जी योगाभ्यास सुरुवातीपासून करते तिला कदाचित तिची रजोनिवृत्ती कधी झाली कळणारही नाही. पण जी करत नाहीये तिला त्याचा त्रासही होतो. बऱ्याच वेळेला औषधही घ्यावी लागतात. कधी कधी हेवी मेन्सेस येतात, कधी कधी येतच नाहीत आणि आले की प्रचंड त्रास होतो. हॉट फ्लशेस असतात. दुसरं एक महत्त्वाचा इथे कंडिशन बघायला मिळते, ती म्हणजे युरिनरी इनकॉन्टिनन्स. काय होतं, शरीर वरचं दिसतं, स्नायू वरचे दिसतात. जसे वरच्या म्हणजे शरीराच्या बाह्य स्नायूंवर परिणाम होत असतात किंवा त्यांची फ्लेक्झिबिलिटी किंवा कार्य करण्याची क्षमता व्यायामाच्या अभावी, योगाभ्यासाच्या अभावी कमी होते, तसंच आतल्या अवयवांची क्षमता सुद्धा कमीच होते ना. म्हणजे आपल्या वयासोबत अवयवांचं वय पण वाढत जातं, हे लक्षात येत नाही. शैथिल्य येत जातं आपले जे युरिनरी ब्लॅडर आहे त्या स्नायूंमध्ये आणि गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये. याचा परिणाम पुढे असा होतो की जे काही प्रोलॅप्स आहेत, मग ते युट्राईन प्रोलॅप्स असो किंवा थोडंसं युरिनरी ब्लॅडरशी संबंधितले प्रोलॅप्स असो, हे चालू होतात. त्याच्याही बरोबर एक युरिनरी इनकॉन्टिनन्स ही जी कंडिशन सांगितली की जे मुख आहे ब्लॅडरचं, तिथले स्नायू जे आहेत ते संकुचित अवस्थेत राहणं अपेक्षित असतं. पण शैथिल्य आल्यामुळे ते थोडेसे प्रसरण अवस्थेत राहतात आणि मग थोडंसं शिंकलं किंवा खोकलं तर मग 2-3 थेंब लघवी होणं, हे त्रास त्या काळात 45-50च्या पुढे महिलांमध्ये सुरू होतात. मग याच्यावर उपाय काय? कोणतीही गोळी नाही, औषध नाही की जे परत तुमचं स्नायू शैथिल्य रिपेअर करू शकतं. याच्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. योगाभ्यासामध्ये जे काही इन्व्हर्टेड पोस्चर्स सांगितलेले आहेत, द्विपाद उत्तान पादासन आहे, विपरीत करणीय आहे, या आसनांचा फायदा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तुम्ही पाय दुखतात ते पण एक सांगितलं, तिथे पण हे इन्व्हर्टेड पोस्चर्स खूप चांगले काम करतात. पण सतत उभं राहून ज्यांचं काम आहे
त्यांचा रक्तप्रवाह हा खालच्या दिशेने जाऊन जे काही अशुद्ध रक्त आहे ते स्टॅग्नेट होतं खाली. त्यांना इन्व्हर्टेड पोस्चर जेव्हा आपण देऊ तेव्हा ते अशुद्ध रक्त परत हृदयाकडे जातं आणि मग हृदय चांगलं रक्तप्रवाह पुढे पाठवतं. मग ते फार गरजेचं आहे. आणि योगाभ्यासामध्ये अजून एक सांगितलेलं आहे तो म्हणजे मूलबंध. मग तो काही आसन स्थिती आहेत ती करताना सुद्धा आम्ही सजेस्ट करतो, जसं गोमुखासन आहे, भुजंगासन आहे. ही आसनं करताना मूलबंध म्हणजे काय, तर योनी आणि गुदमार्गाचं आकुंचन करून घ्यायचं. आपल्या क्षमतेनुसार ते धारण करायचं आणि नंतर आपल्या नियंत्रणामध्ये ते जे काही आकुंचन केलेलं आहे ते हळूवार सोडायचं. हा व्यायाम आहे त्या त्या स्नायूंचा. तो जर का झाला तर पुढे जाऊन या ज्या समस्या निर्माण होतात त्या होणार नाही. त्यामुळे निश्चितच जरी सगळं झालेलं असलं तरी शरीर आहे, त्याची बरोबर क्षमता आहे. कमी होणार आहे. आयुर्वेदामध्ये शरीराची व्याख्या सांगितलेली आहे, शिर्यते तत् शरीरम, प्रतिक्षणम शिर्यमाणम इति शरीरम. जे प्रत्येक क्षणाला झिजतंय ते शरीर आहे. मग ते झिजतंय ना, मग त्याची काळजी घ्यायला काळजी पाहिजे. घ्यायला पाहिजे. त्यामुळे वय कोणतंही असो योगाभ्यासाची गरज आहे. आणि आमचं तर म्हणणं असं आहे की उलट योगाभ्यासाबद्दल काही गैरसमज असे असतात ना, की तरुणांना वाटतं की म्हातारपणी करायचं आहे. हं, म्हातारपणी तो जमत नाही, कारण शरीरासोबत मनाचंही फ्लेक्झिबिलिटी वाढवायची असते. बरोबर जी आहे. म्हातारपणी रिजिडिटी येते, जशी शरीराला येते तशी मनाला सुद्धा येते. त्यामुळे जेव्हा लक्षात येईल तेव्हापासूनच त्याची खरी सुरुवात करायला पाहिजे. करायला जसं पाहिजे. मगाशी म्हटलं की 12व्या वर्षापासून ऍक्च्युली आसनांची आणि तत्पूर्वी यम आणि नियमांची सुरुवात ही झाली झाली पाहिजे. पाहिजे.